बघितलं तर भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजय झालाय। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांचा मात्र पराभव झालेला आहे। शेकापचे बाबासाहेब देशमुख यांचा मात्र या ठिकाणी विजय होत असल्याचं बघायला मिळतंय। रिपोर्टर शेकापनं काढलेला आहे। निश्चितच सर, मात्र यावेळेस मला शेवटचं निवडून द्या असं आवाहन जे सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी केलेलं होतं त्याला मात्र नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला दिसत नाहीये। कारण पुन्हा एकदा काय झाडी काय डोंगरवरून राज्यभरात प्रसिद्ध झालो, मात्र आता असं करू नका शहाजी बापू यांनी भावनिक आवाहन केलेलं होतं। मात्र शेकापचे बाबासाहेब देशमुख यांचाच विजय झाला। आणि सांगोल्यामध्ये ठाकरे गटाचे दीपक साळुंके उमेदवार होते। सांगोल्यामध्ये शेकाप आणि ठाकरे गटात तिढा निर्माण झाला होता, मात्र अखेर बाबासाहेब देशमुखांनी बाजी मारलेली आहे आणि त्यांचा विजय झालेला आहे। शहाजी बापू पाटलांचा पराभव झालेला आहे। शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी बाजी मारली, विजय मिरवणूक सुद्धा निघालेली आहे, गुलाल सुद्धा या ठिकाणी उधळण्यात आलेला आहे। शहाजी बापू पाटील ज्यांनी की बंड केलेलं होतं, या ठिकाणी शहाजी बापू यांचं बंड मात्र जनतेला रुचलेलं